संजय राऊतांनी सुद्धा भाषण केलं त्या ते दरम्यान. जाऊ दे, त्यांच्याबद्दल मला कळते, आमचे प्रवक्ते ते बोलले. वक्तव्य महत्व म्हणजे तुमच्यासाठी सांगायचं झालं तर ठाण्याची रिक्षा आज गावाला गेली आहे. का गेली, अमावस्या का पौर्णिमा हे माहित नाही, मात्र तुम्हाला माहित आहे ना काय झालंय ते इकडे. तुम्ही कालपासून आहात ना इकडे. अगदी पण त्यामुळे मी गावी आलो की लोकांना चिंता असते, गावी का गेला. मी शांत बसलो की लोकांना चिंता असते. अरे गाव माझं आहे, मला गावात, अरे त्यांना गावं नाहीत म्हणून कुठे जात नाहीत वाटतं. ते जातात कुठे लंडन बिल्डन इकडे कुठे कुठे जातात. मी गावी येतो. गावी आलो की मला माझी लोक भेटतात. माझी नाळ या मातीशी जुळलेली आहे. आज मी या गावासाठी, या संपूर्ण पंचक्रोशीतल्या भागासाठी विकासाची कामं करतोय. बघताय तुम्ही सगळे विकास सुरू आहे. माझी संकल्पना आहे या संपूर्ण पंचक्रोशीतला तरुण नोकरीसाठी, रोजीरोटीसाठी आपलं गाव सोडून बाहेर जाता कामा नये, एवढं आम्ही त्याला इथं तयार करून देणार. म्हणून ते विकास सुरू आहे. आज अनेक योजना आपण करतोय. आज नवीन महाबळेश्वरची संकल्पना पुढे आली आहे. 392 गावं आणखी आली आहेत. हा विकास. आणि मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकरी आहे. आणि म्हणून गावी आलो की आता मी प्रत्येक वेळा आलो की हजारो शेकडो झाडं लावतो. आताही मी चाललोय, उद्याही करणार. आलात की नाराजीचा सूर असं एकंदरीत जोडलं जातं तुमच्या बाबतीत. हे नाराज झाले साहेब म्हणून गाव नाराज झाले. म्हणजे मी गंभीर झालो तर गंभीर का झालो, मी हसलो तर का हसलो, मी गावी आलो तर का गावी आलो. एक संशोधनाचा विषय त्यांना मिळालेला आहे आणि मला वाटतं त्याच्यावर संशोधन करत राहावं त्यांनी. मी माझं काम करत राहतोय. चिंता त्यांना लागते, पोटदुखी त्यांना होतीये, त्यामुळे ते हा त्यांचा विषय. साहेब, राज ठाकरेंनी आज एक ट्विट केलंय की जे अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषा घेतली जाते आणि ती सक्तीनं जर केली गेली त्याची हिंदी भाषा शिकवण्याबाबतची, तर त्याला विरोध राहील अशा पद्धतीनं त्यांनी ट्विट केलं. हे मला माहिती नाही, मी पाहून घेतो. वक्फ बोर्डाच्या ह्या निकालाला सुद्धा, निर्णयाला सुद्धा न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे. वक्फ बोर्डाच्या तो काय निर्णय संसदेत घेतला निकालामुळे ठीक आहे, आता कोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध कोणी, आम्ही कोर्टाचा निर्णयाचा आदरच करतो आम्ही. परंतु जो प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे ते मुठभर लोकांच्या हातात ही वक्फची एवढी मोठी प्रॉपर्टी होती. करोडो लाखो एकर जमीन आणि कोट्यावधी रुपयांची ही जमीन ही लाटण्याचं, लुबाडण्याचं काम इतके वर्ष सुरू होतं. याचा फायदा सर्वसामान्य गरीब मुसलमानाला, मुलांना, महिलांना झाला पाहिजे, ही त्याच्यात भूमिका होती. आणि या जागेवर शाळा, कॉलेज, हॉस्पिटल होतील आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस मुख्य प्रवाहात येईल, ही भूमिका होती. त्यामुळे आता ठीक आहे, कोर्टाचं पुढे काय होईल ते. साहेब, तुम्ही नवीन महाबळेश्वर बाबत तुमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे हा, पण कुठेतरी मुनावळेच्या काही कामांना स्थगिती मिळतीये. काय म्हणजे हे ऍक्च्युअली प्रोसेस प्रमाणे कामं घेतली गेली नाही, बिलकुल काही कुठल्याही मुनावळ्याच्या कामाला स्थगिती मिळणार नाही. काही परवानग्या राहिल्या असतील त्या परवानग्या घेतल्या जातील. शेवटी सरकार पर्यटनाला चालना देणार सरकार आहे. साहेब, महाविकास आघाडीच्या बाजूनं कायम मोदी आणि शहांवर टीका केली जाते. उद्धव ठाकरे यात आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक बाबतीत टीका करतात. आपलं याबाबत मत काय आहे? कारण ही टीका सातत्यानं होत असते आणि ते तुम्हाला धरून पण बऱ्याच वेळेला टीका करतात. खरं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखा प्रकार आहे. आता वर थुंकल्यावर काय होतं, तर खरं म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न काय होतं, ते म्हणायचे मला एक दिवस प्रधानमंत्री करा, मी अयोध्येमध्ये राम मंदिर बांधेन, काश्मीर मधलं 370 कलम हटवेन. कुणी केलं ते? अयोध्येमध्ये राम मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बताएंगे, असं मस्करी आणि टिंगल कोण करत होते? हेच करत होते. ते काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि 370 कलम हटवण्याचं काम मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित शाह साहेबांनी केलं. उलट त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. परंतु ही जी काय पोटदुखी आहे आणि बाळासाहेबांचे जे विचार, जी स्वप्न पूर्ण केले, त्यांना धन्यवाद द्यायचे ऐवजी, त्यांचे आभार मानायचे ऐवजी त्यांच्यावर टीका टिप्पणी, शिव्याशाप देण्याचं काम जे लोक करतायत त्यांना जनता धडा शिकवेल.